राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यामध्ये कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला। बुधवार दिनांक 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते दिनांक 1 मे पर्यंत राज्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली। 144 कलम लागू करण्यात आला आहे। दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना दिलासाही देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आले। जीवनावश्यक बाबींवर कुठलेही निर्बंध न ठेवता इतर महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करून निर्बंध जारी करण्यात आलेत। त्याअंतर्गत काय सुरू राहील आणि काय बंद असेल, कुठल्या सेवा आस्थापना सुरू असतील आणि कुठल्या बाबींसाठी सूट असेल आदींबाबतची माहिती जारी करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये देण्यात आली। कलम 144 आणि रात्रीची संचारबंदी राज्यभर कलम 144 लागू होणार। सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणं, उपक्रम, सेवा बंद राहतील। डी जीवनावश्यक श्रेणीत मोडणाऱ्या सेवा आणि व्यवहार हे यातून वगळण्यात आले आहेत। ई अपवाद श्रेणीमध्ये असलेल्या सेवा आणि व्यवहार सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेमध्ये कार्यालयीन दिवसांसाठी वगळण्यात आले आहेत। एफ मध्ये मोलकरणी, घरगुती कामगार, वाहन चालक, वैयक्तिक निगारक्षक यांची सेवा अपवाद श्रेणीमध्ये घेण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी स्थानिक स्थितीनुसार निर्णय घ्यायचे आहेत। जीवनावश्यक श्रेणीमध्ये या बाबींचा समावेश आहे। रुग्णालये, निदान केंद्रे, दवाखाने, लसीकरण, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा ज्यामध्ये उत्पादन आणि वितरणासंबंधित आस्थापना असतील, म्हणजेच वितरक, वाहतूकदार, पुरवठा साखळीतले लोक, नशींचे उत्पादन आणि वितरण, सॅनिटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरणे, इतर पूरक उत्पादने आणि सेवा, पाळीव प्राण्यांसाठीची खाद्य दुकाने, प्राण्यांसंबंधी सेवा, प्राण्यांचे निवारागृह आदी, वाहनांची किराणा सामानाची दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दूध डेअरीज, बेकऱ्या, सर्व प्रकारची खाद्यान्न दुकाने, शीतगृहे आणि वखार सेवेविषयक आस्थापना, सार्वजनिक वाहतूक, हवाई सेवा, रेल्वे सेवा, टॅक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बस गाड्या, विविध राजनैतिक अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन आणि अनुषंगिक सेवा, स्थानिक प्रशासनांच्या मान्सूनपूर्व देखभाल, दुरुस्ती कामे, स्थानिक प्रशासनाची सर्व सार्वजनिक कामे, रिझर्व्ह बँक आणि तिनं आवश्यक ठरवलेली सर्व कामे, सेबीनं मान्यताप्राप्त ठरवलेली सर्व कामं ज्यामध्ये स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरी, क्लिअरिंग संबंधीची कामं, अशी कामे, दूरसंचार सेवांशी संबंधित सेवा, देखभाल, दुरुस्ती, मालवाहतूक, पाणी पुरवठा विषयक सर्व कामे, सेवा, शेतीशी संबंधित सर्व कामे आणि शेती निरंतरपणे होऊ शकेल यासाठीची सर्व कामे, या बी-बियाणे, खते, उपकरणे आणि दुरुस्ती हे सर्व समाविष्ट आहेत। आयात निर्यात विषयक सर्व व्यवहार, जीवनावश्यक वस्तूविषयक ई-कॉमर्स, अधिस्वीकृतीप्राप्त माध्यमकर्मी, पेट्रोल पंप आणि पेट्रोल संबंधी उत्पादने, सुदूर समुद्रामध्ये वा किनारपट्टीवरील उत्पादने, सर्व प्रकारच्या कार्गो सेवा, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या सर्व प्रकारच्या क्लाउड सेवा, डेटा सेंटर आणि पायाभूत सुविधांसाठीच्या महत्त्वाच्या माहिती तंत्रज्ञानविषयक सेवा, सरकारी आणि खाजगी सुरक्षा रक्षक सेवा, विद्युत तसेच गॅस पुरवठा सेवा, ATM आणि तत्संबंधीच्या सेवा, टपाल सेवा, बंदरे आणि तत्संबंधीच्या सेवा, लस तसेच इतर जीवरक्षक औषधे आणि औषधे उत्पादकांचे कस्टम हाऊस एजंट तसेच परवानाधारक, मल्टी मोडल वाहतूकदार, कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंचे कच्चे माल किंवा वेस्टर्न सामुग्री बनवणारे कारखाने, आगामी पावसाळ्यासाठी वैयक्तिक वा संस्थात्मक उत्पादनांमध्ये कार्यरत कारखाने, स्थानिक आपत्ती निवारण प्राधिकरणाने जीवनावश्यक ठरवलेली कोणतीही सेवावर उल्लेखलेल्या सेवांसंदर्भामध्ये अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी खालील सर्वसाधारण महत्त्वांची अंमलबजावणी करावी आणि सर्व अधिकारी कार्यालयांनी हे सर्व नियम निर्बंध नागरिकांच्या वावरावर असून वस्तू आणि मालावर हित हे लक्षात घ्यावे। यामध्ये नमूद केलेल्या सेवांच्या कार्यान्वयासाठी आवश्यक वाहतूक हे वैध कारण राहील हे लक्षात घ्यावे। या सेवांची विशिष्ट वेळी वा कारणाने गरज भासली तर संबंधित व्यक्ती वा संस्थेसाठी ती सेवा जीवनावश्यक गणली जावी। त्यासाठी मूळ तत्व हे जीवनावश्यकतेसाठी आवश्यक हे असावे। या आदेशामध्ये जीवनावश्यक सेवांखालची दुकाने म्हणून गणली गेलेली दुकाने खालील मार्गदर्शक तत्वांप्रमाणे असतील। जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानाने कार्यरत राहताना कोविड सुसंगत वागणूक ठेवणे आवश्यक आहे, म्हणजे दुकान मालकाने तसेच कर्मचाऱ्यांनी आणि ग्राहकांनी दुकानाच्या परिसरामध्ये तसे वागायला हे बी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकान मालकाने तसेच कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घेणे आवश्यक आहे। तसेच ग्राहकांशी पारदर्शक काचेच्या मधून किंवा इतर संरक्षक पदार्थांच्या द्वारे संपर्क करणे, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे वळते करणे अशी सुरक्षाविषयक काळजी घ्यायला हवी।
सी या नियमांचा भंग करणाऱ्या दुकान मालक, कर्मचारी किंवा ग्राहकाला 500 रुपये दंड केला जाईल. तसेच कोविड सुसंगत वागणुकीचा भंग करणाऱ्या ग्राहकाला माल दिला जात असेल तर दुकानाला 1000 रुपये दंड केला जाईल. तसेच कोविडविषयक संकटाची अधिसूचना संपेपर्यंत दुकान बंद करण्याची कार्यवाही केली जाऊ शकते. DABच्या कार्यवाहीसाठी जीवनावश्यक वस्तू दुकानातले व्यवहार करण्यासाठी कर्तव्यपूर्तीसाठी कामगारांची वाहतूक हे वैधकरण ठरले जाईल. E-2-3 मध्ये नमूद केलेल्या वाण्याचे दुकान, भाजीपाला दुकान, फळ विक्रेते, दूध दुकाने, बेकऱ्या, खाद्यपदार्थ दुकाने या सर्वांच्या संदर्भात दाट लोकवस्तीच्या ठिकाणी दुकाने आहेत का किंवा दुकानांमध्ये गर्दी होते का याबद्दल स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी अभ्यास करून दुकानांच्या वेळा बदलणे तसेच दुकानांच्या वेळा निर्धारित करून देणे आवश्यक आहे. खुल्या मैदानांच्या जागा, मोकळ्या जागा निर्धारित करून काही दुकाने हलवणे शक्य आहे का? तात्पुरत्या स्वरूपाची दुकानं सुरू करता येतील का? हे बघणंही आवश्यक आहे. स्थानिक प्रशासनाने सर्व प्रकारचे उपाययोजने गरजेचे आहे, ज्याद्वारे हे जीवनावश्यक व्यवहार कोविड पसरणाऱ्याला निमंत्रण देणारे ठरणार नाहीत. स्थानिक प्रशासन काही व्यवहार बंदही करू शकेल. सध्या बंद असलेल्या सर्व दुकानांना सल्ला देण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या सर्व कामगारांचे लसीकरण करून घ्यायचे तसेच ग्राहकांशी संपर्क काचेच्या संरक्षण कवचाच्या माध्यमातून यावा. ही पूर्व काळजी घेण्याची सुविधा निर्माण करावी आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतीचाही अवलंब करावा, ज्याद्वारे त्यांची दुकाने कोणत्याही प्रकारे कोविड संसर्ग न पसरवता कार्यान्वित केली जाऊ शकतील. खालील कार्यालय हे अपवादात्मक श्रेणीमध्ये असेल: केंद्रीय, राज्य तथा स्थानिक शासकीय कार्यालय यांचे प्राधिकरण आणि संघटन, सहकारी सार्वजनिक युनिट आणि खाजगी बँक, आवश्यक सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचे कार्यालय, विमा, मेडिक्लेम कंपन्या, उत्पादन वितरण व्यवस्थेमध्ये असणारे औषधी कंपन्यांचे कार्यालय, गैर बँकिंग वित्तीय महामंडळ, सर्व सूक्ष्म वित्तीय संस्था. जर प्राधिकरण आयोगाच्या सुनावणी चालू असेल तर त्या वकिलांचे कार्यालय. या सर्वांनी कमीत कमी कर्मचाऱ्यांसोबत काम करावे आणि एका वेळेला कार्यालयामध्ये क्षमतेच्या 50% जास्त कर्मचारी कोणत्याही स्थितीत हजर राहता कामा नये. फक्त कोविड-19च्या कामासाठी असणारे शासकीय कार्यालय अपवाद असतील. सदर कार्यालयामध्ये हजर राहण्यासाठी येण्या-जाण्यासाठी परवानगी गृहीत धरण्यात येईल. आवश्यक असल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन यामध्ये आणखीन काही अपवाद जोडू शकतात.